नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे वांग्याचं भरीत केलं आहे भाकरीसोबत। ते आता वांग्याचं भरीत कसं केलं आहे ते दाखवते। मी इथे फोडणीचं वांग्याचं भरीत करणार आहे आणि त्यासाठी आपण हे वांगं गॅसवर भाजून घ्यायचे। गॅसवर आपण ही पापड भाजायची जाळी असते ती ठेवून वांगं भाजून घ्यायचे आणि वांगं असं परतून सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचे आणि असं बोट लावून सुद्धा बघायचे भाजलाय की नाही, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे की वांग्याला झळ लागते की नाही। हे पहा इथे रेषा पडल्या आहेत आणि वांग छान भाजतं इकडे। आणि वांग भाजायची अजून एक पद्धत आहे, म्हणजे वांग्याला तेल लावायचं आणि तेल लावून झाल्यानंतर ते कढईमध्ये ठेवायचं आणि झाकून ठेवायचं आणि आधेमध्ये परतत राहायचं। अशा प्रकारे सुद्धा वांग भाजलं जातं, पण त्या वांग्याला स्मोकी फ्लेवर येत नाही। या वांग्याला कसा स्मोकी फ्लेवर येतो तसा स्मोकी फ्लेवर येत नाही। हे पहा वांग जवळजवळ भाजत आलेले आहे। आता देठाच्या इथे थोडंसं भाजायचं आहे, तिकडे मी भाजून घेते वांग। हे बघा इथे वांग भाजत आलेले आहे। कसं बघा वांग्यातून दूर निघतोय। आता हे वांग भाजून झालेलं आहे, मी ताटात काढून घेते वांग। वांग थंड झाल्यावरती सोलून घ्यायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे ते गरम असतानाच साल काढून घ्यायचं आहे त्याचं। हे बघा हाताने सुद्धा निघतं साल, पण त्यापेक्षा चाकूने काढलं तर सोयीस्कर पडतं। हे बघा असं सुंदर निघतंय त्याचं साल। अशा प्रकारे आपण वांग्याचे साल सगळे काढून घेऊया। आणि वांग्याच्या भरीताचा अजून एक प्रकार आहे, मी हे फोडणीचं वांगं दाखवते। आणि अजून एक प्रकार म्हणजे आपण वांगं भाजून घ्यायचं आणि त्याला फोडणी न देता त्यामध्ये कच्चा कांदा, कच्चे मटार, कच्चे हरभऱ्याचे दाणे आणि कोथिंबीर वगैरे घालायचं असतं आणि वरून कच्चं तेल घालायचं असतं। अशा प्रकारे कच्चं भरीत करतात। त्याची रेसिपीसुद्धा मी थोडेच दिवसात अपलोड करेन। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला ह्या अशा मी नवीन प्रकारच्या ज्या रेसिपीज करते त्या रेसिपी अपलोड केलेल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मग तुम्हाला त्या रेसिपी पाहायला मिळतील। चला तर मग लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरुवात करा। बघू हे पहा इथे वांगं सोलून झालेलं आहे, त्याचे देठ मी काढून घेतलेलं आहे आणि आता ते वांगं असं चाकून कापून घेते। व्यवस्थित आपण वांग्यामध्ये बघून घ्यायचं आहे काय अळी वगैरे आहे नाही वगैरे बघायचं आहे, मग असं वांगं कापून घ्यायचं आहे। पहा असं वांगं असं कापून झालेलं आहे। त्यामध्ये आता मी मीठ घालते, चवीनुसार मीठ घालते आणि एकत्र करून घेते ते। आणि आता आपण वांग फोडणी घालायला घेऊया। हे बघा कढईमध्ये 2-2.5 चमचे तेल घातले, त्यामध्ये हिंग घालायचे पाव चमचा, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि ते सगळे फोडणी परतून घ्यायची। आणि ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आणि ते टाकून कांदा छान भाजून घ्यायचे आपल्याला। हा पहा कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि आता त्या फोडणीमध्ये मी अर्धा चमचा हळद घालते। हळद घालून ती कांद्यामध्ये परतून घ्यायची आणि हळद परतून झाल्यानंतर आपण जे वांगं मीठ घालून ठेवलं होतं ते कढईमध्ये ओतून घ्यायचे, म्हणजे फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि फोडणी छानपैकी परतून घ्यायचे आपल्याला। आणि त्यानंतर 2 टेबलस्पून ओलं खोबरं घालायचे किसलेलं आणि 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ती सुद्धा सगळं एकत्र करून घ्यायचे आपल्याला। हे पहा आपलं वांग्याचं फोडणीचं भरीत तयार झालेलं आहे। आणि आता मी इथे भाकरी घेते, भाकरीवर सर्व करते। हा ठेचलेला कांदा आहे, तो कांदा खायला खूप छान लागतो आणि हे फोडणीचं वांग्याचं भरीत आहे। चला तर मग कशी वाटली रेसिपी? नक्कीच आवडली असेल तर घरी ट्राय करून बघा आणि रेसिपीला लाईक करा। धन्यवाद।